बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अंबेजोगाईत भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी, एकच गप्पा बजरंग बाप्पा, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला या घोषणांनी अंबेजोगाई शहर दणाणून गेले। यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सुनील धांडे, जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमरभैया देशमुख, बाबा खतीब, ॲडव्होकेट शिवाजी कांबळे, कॉम्रेड बब्रुवान पोटभरे व महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे मुख्य पदाधिकारी व अंबेजोगाई तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमच शिवसेनेने काढलेल्या या भव्य रॅलीचे रूपांतर पटाईत गल्लीत जाहीर सभेत झाले। शेवटी या सभेचे राष्ट्रगीताने समारोप झाला। गावागावामध्ये हे आहे कारण ते विसरणार नाही। तो क्षण जो आहे वर्षा बंगल्यावर उद्धव साहेब ज्यावेळेस रश्मीवहिनी सोबत जात होते, प्रत्येक आमच्या माया बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं। उद्धवजी साहेब कोरोनासारखा महाभयंकर काळ होता आणि त्या काळामध्ये हे सांगतात की फेसबुक लाईव्ह करीत होते। मग उद्धव साहेब तर फेसबुक लाईव्ह करीत होते तर मोदी साहेब काय वार्डामध्ये विटी नोट खेळत होते का? ते सुद्धा दिसत नव्हते ना। पण उद्धव साहेबांना कुटुंबातला माणूस म्हणून ज्या सूचना दिल्या, जे काम केलं ते महाराष्ट्र देशामध्ये 5 मुख्यमंत्र्यांमध्ये ते त्या ठिकाणी नामांकित होते। म्हणून यांची पोटदुखी होती। जर उद्धव साहेबांना या ठिकाणी नाही रोखलं, जर उद्धव साहेबांच्या जवळचे माणसं गद्दार नाही फोडले तर उद्धव साहेब नक्कीच उद्या पंतप्रधानांच्या रेसमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यांना शिवसेना फोडण्याचं काम केलं। पण आमची शिवसेना जेवढी फुटल त्याच्या 10 पट वाढत जाते। म्हणून आज गद्दारी संपवायची असन, महागाई देशामध्ये संपवायची असन, नाही तर हुकुमशाही संपवायचं असन, संविधान वाचवायचं असन, बाबांनो घटना वाचवायची असन तर येणाऱ्या 13 तारखेला बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडून देऊन, तुतारीला निवडून देऊन त्यांच्या तुतारीच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सारखा सुपुत्र शेतकरी पुत्र ज्यांना शेतकऱ्याची जाण आहे, कारखाना कसा चालवायचा ऊसाचा हे त्यांना माहित आहे, कारखाने बंद पाडायचे नाहीत, त्यांना आणखी पुन्हा कारखाने चालू करायचे, इंडस्ट्री आणायच्या। 2014 पासून 19 पर्यंत एकही काम दाखवा, या राज्य शासनाचं या शासनाचं केंद्र शासनाचं एकही काम दाखवा, ते काम बीड जिल्ह्यामध्ये दाखवता येईल। अहो आपले गावागावामध्ये वार्डामध्ये युवक पुणे आणि मुंबईला कामासाठी जातात, कशासाठी जातात? त्याच्यावरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतोय। आज बघा तुम्ही, आष्टीची प्रचंड मोठी सभा झाली, त्या ठिकाणावर जाऊन आलो आम्ही। इकडं बीडला प्रचंड ठिकाणी सभाचे वातावरण आहे। आमचे मुस्लिम बांधव प्रत्येक ते सांगताय, देखो भाई हम ईमान से काम कर रहे हैं, तुम्हारे लोगों ने भी ईमान से काम करना चाहिए। आम्ही वचन दिले सुद्धा। आणि म्हणून तुम्हाला एक सांगतो मी, मतदान करताना सकाळी 7 ला उठायचं। मला सरांनी सांगितलं की सकाळी उठायचं, आपापल्या कुलदेवतेला नमस्कार करायचा, कोणी नमाजमध्ये जा, कोणी मंदिरात जा, पण सगळ्यांनी उठून सकाळी माझ्या माता बहिणींनी सांगेन की आमची महिला आघाडीला मी विनंती करील की तुम्ही सकाळीच उठायचं, 4:30-5 ला उठून प्रत्येकाच्या घरात जायचं, महिलांना बाहेर काढायचं, महिलांना घराघरात जाऊन बूथवर घेऊन जायचं, तुमची सगळी व्यवस्था करतो। आपा त्यांची गाड्याची व्यवस्था, रिक्षाची व्यवस्था, त्यांना मतदान बूथ पर्यंत जाण्याची व्यवस्था आपण सगळेजण त्यांना करून देऊ। घराघरातून महिला काढून घेऊ, पुरुषांना घेऊन जाऊ आणि सकाळी 11च्या आतमध्ये आपलं संपूर्ण मतदान तुतारीवरचं बटन दाबून, तुतारीधारी माणूस फुंकणारा माणूस हा 40 ते 50% 11 आत तुतारीला जर मतदान पडलं तर आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही। आपल्याला ते सांगण्यासाठी आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो। मी धन्यवाद देईल आमच्या बाळासाहेब शिव आणि सर्व शिवसेनेच्या टीमला। पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं, बरोबर आहे साठे साहेब, म्हणजे मी बोलतो जबाबदारीने, पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीनं बाप्पासाठी म्हणजे बजरंग बाप्पासाठी पहिली सभा ही अंबाजोगाईमध्ये घेतलेली आहे। खरंच या ठिकाणच्या ठाण्या भागाला मानाचा जय महाराष्ट्र करतो मी। बरोबर, मतदारांना दिशाभूल करण्याचं काम या भाजपच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे। अनेकांना काही आमिष देतील, वेगवेगळ्या पद्धतीचं दबाव तंत्र वापरतील, म्हणून या ठिकाणी सर्व बाबींचा आपण खबरदारी घेतली पाहिजे। कुठल्याच भूलथापाला, कुठल्याच दबाव तंत्राला या ठिकाणी आपण बळी पडलं नाही पाहिजे। आपण ज्या गावामध्ये राहतो, आपण ज्या प्रभागामध्ये राहतो, त्या प्रभागामधले, त्या गावामधले जेवढे काही मतदान असतील ते एक ना एक मतदान आपण त्या दिवशी, मतदानाच्या दिवशी घेऊन यायचंय।
आणि बजरंग बाप्पा सोनवणे हे यांच्याबद्दल उमेदवारी त्यांना पवार साहेबांनी दुसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, कारण ते कर्तृत्ववान कार्यकर्ते आहेत. बजरंग बाप्पा सोनवणेचा जर आपण प्रवास पाहिला तर ग्रामपंचायतचे सरपंच, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या परिस्थितीमध्ये काम करत असताना सर्व जाती धर्मातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी या ठिकाणी समाजकारणात आणि राजकारणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. हे करत असताना बजरंग बाप्पांनी एक त्यांनी दूरदृष्टिकोन ठेवला की आपण समाजकारणात राजकारणामध्ये काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने बजरंग बाप्पांनी येडेश्वरी कारखान्याची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी चांगला भाव देण्याचं काम सातत्याने बजरंग बाप्पा या ठिकाणी करत आहेत. त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आपल्या येडेश्वरी कारखाना तर चांगल्या पद्धतीने चालवला, पण बार्शी या ठिकाणी त्यांनी जो कारखाना चालवायला घेतला ते चालवण्याची हिंमत कुणीच केली नाही. परंतु बजरंग बाप्पांनी बार्शी या ठिकाणी त्या ठिकाणी गेले आणि बार्शी या ठिकाणचा कारखाना त्यांनी त्या ठिकाणी चालवण्यासाठी घेतला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो कारखाना चालवला. शेतकऱ्यांचे असतील, मजुरांचे असतील, कर्मचाऱ्यांचे पेमेंट अति वेळेवर त्या ठिकाणी करण्याचं काम बजरंग बाप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि बजरंग बाप्पाचं लोकसभा निवडणूक लढवण्याच्या पाठीमागं एक वेगळं स्वप्न आहे, कारण आपल्या बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आपल्या बीड जिल्ह्याला ओळखलं जातं. बजरंग बाप्पाचं स्वप्न आहे की माझ्या या बीड जिल्ह्याचं जी ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती मला या ठिकाणी पोसायची आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये केंद्रामध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर वेगवेगळे उद्योग आपल्या या भागामध्ये आले पाहिजे. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी 5 ते 10 हजार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचे उद्योग या राज्यामध्ये या बीड जिल्ह्यामध्ये आणायचं स्वप्न बजरंग बाप्पाचं आहे. दुसरं त्यांचं स्वप्न आहे की आपण या ठिकाणी सिंचनापासून जे सिंचनाचं क्षेत्र आहे ते वाढलं पाहिजे. मोठे मोठे साठवण तलाव असतील किंवा बंधारे असतील किंवा मोठे मोठे डॅम असतील हे आपण या भागामध्ये जर चांगल्या पद्धतीनं केले तर शेतकरी बांधवांना त्याचा मोठा दिलासा होईल. शेतकरी समृद्ध होतील आणि शेतकरी जर समृद्ध झाला तर या समाजाचं चांगल्या पद्धतीची प्रगती होईल. हे स्वप्न बजरंग बाप्पाचं उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आहे. त्यामुळं